मध्य पूर्वमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या इंधन टंचाई आणि गॅस टंचाईची चर्चा मात्र सध्या सर्वत्र सुरू असताना बेळगाव तालुक्यातल्या कठ्ठणभावी आणि कडोली हे सध्या गाव अपवाद ठरताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरच या संपूर्ण गावात 85% गोबर गॅसचा उपयोग केला जातोय। गोबर गॅस हा निसर्गपूरक ऊर्जा स्रोत असून घरगुती स्वयंपाक, वीज निर्मिती आणि शेतीसाठी खत म्हणून वापरला जातो। यामुळे प्रदूषण कमी होते, कचऱ्याचा उपयोग होतो आणि पारंपरिक चुलीचा धूर टळतो। स्वयंपाक करताना घरात धूर व दुर्गंधी होत नाही। हे शाश्वत आणि निसर्गपूरक ऊर्जा स्रोत आहे। घरगुती वीज आणि शेतीसाठी खत म्हणूनही वापरता येते। वापरल्यास घराचा खर्चही वाचतो आणि पर्यावरणाची देखभालही होते। मध्य पूर्वेतील युद्धामुळे इंधन आणि गॅस सिलेंडर टंचाई आहे, तरी बेळगाव तालुक्यातील कट्टणभावी गाव अपवाद ठरले आहे। गावातील सुमारे 85% घरांमध्ये गोबर गॅस प्रकल्प कार्यरत आहेत। शेती आणि पशुपालन हा गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय असून गाई, म्हशी व बैल यांच्या शेणाचा व घरगुती सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग करून गॅस निर्मिती केली जाते। गेल्या 40 वर्षांपासून नैसर्गिक गॅस वापर होत आहे। 76 वर्षीय पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शिवाजी कागणीकर यांनी 1990 ते 95 दरम्यान या भागात गोबर गॅस क्रांती सुरू केली। पूर्वी स्वयंपाकासाठी लाकूड वापरल्यामुळे जंगलतोड होत होती आणि धुरामुळे महिलांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या। डॉक्टर कागणीकर यांनी दीनबंधू या सोप्या मॉडेलद्वारे गोबर गॅस प्रकल्प सुरू केले। आज कट्टणभावी गावाची गोबर गॅस प्रणाली आदर्श ठरून देशासाठी प्रेरणादायी ठरत आहे। भविष्यातील ऊर्जा सुरक्षिततेसाठी अशा प्रकल्पांना सरकारने प्रोत्साहन द्यावे। नमस्कार। इंधनचा तुटवडा निर्माण झाला म्हणून आता गॅसाच्या शोधात सगळे लोक फिरताना तुम्हा पत्रकारासारख्या लोकांच्या पण ते लक्षात आलं आणि यासाठी फार थोडं जे काही काम मी जे काही करू शकलो खेड्यातून त्या कामाला प्रेरणा माझ्या परमपूज्य महात्मा गांधीजींच्या कार्यातूनच मला ती मिळाली। स्वदेशीचा जप करत करत जे आपला देह सोडला त्यांनी ज्या काही गोष्टी सांगून गेल्या रचनात्मक, त्याच्यातलं हे एक महत्त्वपूर्ण खेड्यातील रचनात्मक काम। यामुळं बाईची चूल 4-4 तास जे काही चुलीसमोर बसावं लागत होतं ते सुटणार होतं, चांगलं आपल्याला खत मिळणार होतं आणि आम्ही स्वावलंबी होणार होतो। आणि म्हणून ही गोष्ट माझ्या लक्षात जेव्हा आली त्यावेळेला मी झपाटल्यासारखं गावागावांना फिरून लोकांना सांगू लागलो की आपलं जे काही घरात जनावर आहे त्याच्या शेणापासूनच आपल्याला गॅस निर्मिती करता येते आणि त्याच्यावर स्वयंपाक पण करता येतो। एका घरात प्रवेश करत असताना बोलत बोलत आत जातानाच एकटा ग्रस्त येतो आणि म्हणतो, छाती धरून ढकलून बाहेर घालतो आणि म्हणतो, हे तू काय सांगायला आलास जगापेक्षा वेगळं? शेणाच्या गॅसवरती कधी कोणी स्वयंपाक केला होता का? असं मी त्यांना नमस्कार करून बाहेर आलो, पण मी माझी जिद्द काही सोडली नाही आणि असंच लोकांकडे जाऊन भेटून सांगत सर्वप्रथम कडोली गावामध्ये श्री षटकोनाना देसाई आणि श्रीरंग कामत बेळगाव खादी ग्रामोद्योग संघाचे त्यावेळचे सेक्रेटरी यांच्या अमूल्य अशा सहकार्याने मी माझ्या कडोली गावात 25-30 गोबर गॅस प्लांट त्यावेळेला मी बांधू शकलो। सध्या तालुक्यात किती ठिकाणी हा प्रकल्प सुरू आहे? मी बेळगाव जिल्हा खादी ग्रामोद्योग संघात असताना गोबर गॅस प्लांटची माहिती नाशिकला त्र्यंबकेश्वर येथील KVIC कमिशन संस्थेत जाऊन शिकून आलो आणि नंतर मग मी पहिल्यांदा बेळगावच्या जवळपास असणाऱ्या खेड्यातून कडोली, केदनूर, बंबरगा या गावातून मी सुरुवात केली आणि त्यानंतर गोबर गॅस प्लांटला खर्च फार येतो कारण ती लोखंडी टाकी होती, तर कमीत कमी खर्चात तोपर्यंत दीनबंधू बायोगॅस ज्याला म्हणतात ते आलं होतं, ते पण शिकून आलो आणि मी प्रत्येकाच्या घरी हा गोबर गॅस प्लांट यावा असं मी ठरवून प्रत्येकाकडे जाऊन मी त्यांना प्रेरित केलं आणि प्लांट त्यांचा उत्तमरित्या बांधून दिला। कडोली गावात हरिजनांची 30-25 घरं त्यांच्याकडे गुरं नव्हती, तर बँक ऑफ इंडियाला जाऊन प्रत्येकाला 1 म्हैस कर्जानी घ्यायला लावून प्रत्येकाकडे प्लांट बांधला आणि एवढंच नाही, त्या गोबर गॅस प्लांटला आम्ही तो संडास पण जोडला। तेव्हा ह्याची काय हे आहे म्हणजे आपल्याला पैसे देऊन आणायचं म्हटलं तर ते बऱ्याच लोकांच्याकडे पैसे त्यावेळेला नव्हते, ते शक्य नव्हतं आणि
हा गोबर गॅस प्लॅन्टचा गॅस हा बाय प्रोडक्ट आहे आणि आपल्याला मिळायसारखं उत्तम खत पण होऊन मिळतं. त्यामुळे त्यासाठी म्हणून गाव निर्मितीचं काम खऱ्या अर्थाने व्हायचं असेल, गांधींचं स्वप्न साकार व्हायचं असेल तर अनेक गोष्टी कराव्या लागतील. त्याच्यात हेही देखील महत्त्वाचं काम आहे असं समजून बेळगावमधील जनजाण संस्थेच्या सहकार्याने बेळगाव तालुका, खानापूर तालुका, हुक्केरी तालुक्यामध्ये एकूण 30,000 गोबर गॅस प्लॅन्ट बसवण्याचं काम इतर वेगवेगळ्या लोकांच्या सहकार्याने केलं. आणि मला सांगायला आनंद वाटतो 1995 आणि 1996 वर्षी भारतात बेळगाव जिल्ह्याचा पहिला नंबर आला. नक्कीच. याला जोडून दुसरा एक प्रश्न घेतोय. हा प्रकल्प सुरू करत असताना तुम्हीच सांगितलं की खूप विरोध झाला आणि आता युद्धाची पार्श्वभूमी आल्यानंतर प्रत्येकाच्या घरी हे पाहिजे असं होते. आत्ता तुमची प्रतिक्रिया काय? लोकांना एखादी गोष्ट महत्त्वाची जरी असली तरी त्याचं महत्त्व पटायला काहीतरी एक प्रसंग यावा लागतो. आणि आत्ता जेवढे काही गोबर गॅस प्लॅन्ट झाले ते तेवढ्यानी आपलं काही पुरणार नाही आहे. अख्खं देशभर आपल्याला ते सगळे व्हायला पाहिजेत. आणि या आत्ता जो काही प्रसंग निर्माण झाला आहे आणि तो म्हणजे आता लोक असं म्हणत आहेत की तुमच्याकडे मुलगी द्यायची असेल खेड्यात तर तुमच्याकडे गोबर गॅस प्लॅन्ट असला तर आम्ही आमच्या मुलीला देणार, कारण आमची मुलगी चुलीवर स्वयंपाक करू शकत नाही. असं एकूण परिस्थिती निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवरती आणखी एकूण जागतिक जे काही युद्ध निर्माण होऊन जी टंचाई निर्माण झाली आहे गॅसची किंवा पेट्रोलची, त्या संदर्भात तर याचं महत्त्व फार आहे. सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला या प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी? तर सरकारकडून खूप अपेक्षा आहेत आणि या बाबतीत तर सरकारने प्राधान्याने करायला पाहिजेत, कारण याच्यामध्ये काही फार पैसे इन्व्हेस्टमेंट करावे लागणार नाही आहेत. ओके. तुम्ही आत्ता आमच्या माध्यमातून इतर नागरिकांना, बेळगावकरांना काय सांगू इच्छिता? पत्रकारांनी पुढाकार घेऊन याच्याबद्दल आणखीन जास्त जागृती आणण्याचं काम जे काय करतायत त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.